आणि आपल्या गावातला मनसूर सोलकर यांचा मुलगा आशाम सोलकर इकडे काम करतोय. कसं वाटतंय? तुम्हालाही इच्छा असेल आपले व्हिडिओ बघताय आणि क्रूजमध्ये कुठे काम करायची तर हे सर्व कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस करून तुम्ही अप्लाय करू शकता. करू काय सुरुवात? रेडी आहेस? तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपण मुंबईला गुड बाय केला. काय केलं आपण मुंबईला? 4 दिवस सेलिंग करत चाललोय लक्षद्वीपला. तर उमा, दुपारीचा लंच आपण केला, आज डिनर तर आपणच करणारच आहोत. तर आज ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय बघायला मिळणार आहे? मतलब सर्व जे ऍक्टिव्हिटीज आहे ना, एक एक टायमिंग आहे. तर आपला 7 वाजता आता इंडियन सिनी मॅजिक म्हणून एक शो आहे, तिथे इंडियन काहीतरी प्रोग्राम होणार आहे. तर ते मार्किस थिएटर म्हणून आहे, तिथे आपण आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर आपण पूल मध्ये पण जाणार आहोत ना? पूल स्टार पार्टी पण होणार आहे. तर तिकडे पण जाऊया. पण सुरुवातीला तुम्हाला क्रूज मधला जो काय थिएटर आहे तो दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि नाईट व्ह्यू बघा, भारी, एकदम भारी. या नक्की या इकडे, पुन्हा पुन्हा सांगतो, आवडेल तुम्हाला. नक्की या. थिएटर बघितलं तुम्ही. आता चेअरमन्स क्लब मध्ये आलोय, जिथे गाणं वाजवणार आणि आम्हाला एंटरटेन करणार. चेअरमन्स क्लब खूप भारी आहे आणि खूप भारी म्युझिक ऐकायला भेटली ना. आणि त्याच्यावरती आम्ही डान्स पण केला. आणि ज्या वाईब्स आहेत म्हणजे या टायमाला सेलिंग मध्ये खूप सुंदर. आणि आणखी एक आपल्याला कपल भेटले. सर कहाँ से हो आप? अंबरनाथ. मुंबईवरनच ना? मुंबईवरनच आहेत. भरद्वाज ना? दिनेश भरद्वाज आणि मिसेस भरद्वाज दिसतात. क्या नाम है आपका? दमयंती. हाँ, खूप सुंदर कपल आहे आणि त्यांनी पण चांगला डान्स केला एकदम. हाँ, आता आपण सोबतच राहूया. चालेल. डिनर करोगे ना? डिनर करेंगे ना? हाँ. मेरा नाम प्रणित कोहली और ये उमा. हाँ, उमा कोहली.
उमा कोळी नायर. चला तर आता गाणं वगैरे ऐकून आलोय आपण फूड कोर्टमध्ये. सकाळी आपण कुठे गेलेलो? स्टारलाईट. स्टारलाईट म्हणजे 2-3 रेस्टॉरंट आहेत तिथे. 2-3 काय भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत, पण जे आपल्याला पॅकेजमध्ये आहेत तेच दोनच आहे, स्टारलाईट आणि फूड कोर्ट ॲक्सेसिबल आहे. आणि बाकीचे पेड आहेत ना. चॉपस्टिक वगैरे भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत ते पेड आहेत. पण आता तुम्हाला स्टारलाईट दाखवला, आता तुम्हाला फूड कोर्ट दाखवतो. इथे पण बुफेच आहे ना. बघूया मेन्यू. तर मेन्यू चेक करूया आपण. बघा, जिधर हम खडे रहते वहीं से लाइन शुरू होती है. लाइन स्टार्ट्स हियर. हाय, आज काय आहे जेवणामध्ये? पनीर राटा टोटो टोटो काय नाही काय लिहिलेलं आहे, आणि पनीर कसूरी, सूज बुना मसाला, अरे बापरे, दाल खिचडी, ग्रीन मूंग दाल, भरपूर सारा काही ऑप्शन आहे तुम्हाला बुफेमध्ये. पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. हे बघा, इकडे पण तुम्हाला मिक्स पिकलचे पण ऑप्शन दिसतात, आणि सॅलेड, टमाटर, स्प्राऊट, भरपूर काही आहे, आणि सर्व हेल्दी जेवण आहे. आणि उमा बघा पापड खाते. पापड मी सकाळी खाल्लं नाही. पापड खायला आलीस काय तू? हे बघा, आणि ब्रेडचे पण ऑप्शन आहेत. हे सर्व तर व्हेज झालं. आता नॉनव्हेजमध्ये काय आहे ते पण दाखवूया तुम्हाला. जर तुम्ही पॅकेज घेताय जेवणाचं तर काय टेन्शन नाही, भरभरून तुम्हाला व्हरायटी ऑफ द डिशेस मिळतात जेवायला. हां, स्प्राऊट खा. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला मिळते मुर्ग काली मिर्च. सकाळी काय खाला उमा आपण? हराभरा कबाब ना. हां, हराभरा मुर्ग मसाला. आणि आता बघा मुर्ग काली मिर्च दाल, आणि सोबत बटर चिकन. व्हेज मेन्यू बघून इच्छा झालेली उमा की मी आज व्हेज खाऊ, पण आता मुर्ग बटर चिकन बघून चिकनवरती चाललोय मी. ओके, हां, तू व्हेज खा, मी चिकन खातो, नंतर व्हेज खातो. तर मंडळी, गरम सूप पिते आणि उमा इथे व्हेजिटेरियन फूड खाते. तर आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, म्हणजे जर तुम्ही सी सिकनेस म्हणजे मोशनचा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वर खायला येऊ नका. 10th फ्लोअरवर. किती हालते ना विसल क्रूज उमा. मला ॲक्च्युली ते एअर बॅलन्सचा प्रॉब्लेममध्ये होते. मी तिथून एकदम हलून मी आली. मला वाटलं की मला काय झालं काय. नंतर फ्रेंडने सांगितलं की इथे डेक 10 आहे म्हणून हलते. म्हणजे तुम्ही बुकिंग ही कराल ना. आम्हाला तर लकीली 4था फ्लोअर भेटलाय, तर 4था, 3रा किंवा 5व्या फ्लोअरसाठी जा, कारण तिकडनं एकदम सी लेवल जवळ आहे आणि हालत पण नाही जास्त. जी रोलिंग पिचिंग असते ना क्रूजमध्ये ती बिलकुल जाणवत नाही. पण तुम्ही वर येत आहे स्पेशली फूड कोर्टमध्ये, तर आम्ही आज आजमावलं आहे. खूप हालत आहे, आणि जेवताना तर वाटच लागेल. नेहमी नसतील मला वाटते, ते सीचे वरती पण असतील. बरोबर, नेहमी नसेल, सी कंडिशन वरती आहे. दुपारी आपल्याला महसूस नाही झालं. दुपारी तर उभी होती ना वेसल. हां, पण तुम्ही खालीच जावा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम होत असेल तर, किंवा सी सिकनेसची गोळी पण कॅरी करा. पण जेवणाबद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम. सूप एकदम भारी आहे, आणि जी आपले स्टारलाईटपेक्षा इकडची चव चांगली आहे ॲक्च्युली ना. हां, तर आता या जेवण करूया आपण मस्तपैकी. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपला मित्र आहे प्रथमेश शेवेकर, जो ऑनेस्ट ॲपच्या थ्रू दर रविवारी विकली गिव अवेमध्ये 1 ग्राम सोनं देत आला आहे. तो आजही दादरमध्ये आहे, केदार सरांच्या घरी प्राईज घेऊन आला आहे. आता त्यांनी कसं पार्टिसिपेट केलं होतं ऑनेस्ट ॲपमध्ये ते ऐकूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनेस्टमध्ये. तर आपण आलो आहोत शिवाजी पार्क दादर येथे वीक 3 गोल्ड कॉईन देण्यासाठी. आपले विनर आहेत केदार पाळशेटकर सर. तर त्यांचीच मुलाखत आणि त्यांचाच जो अनुभव आहे तो कसा होता ऑनेस्टबद्दल. प्रथमतः मी उरण करंजीकर जो चॅनलचा सबस्क्रायबर आहे, तर त्याच चॅनलवरती तुमची पहिल्यांदा ही ॲड बघितली मी ऑनेस्ट ॲपची. पण कसं आहे, प्रथमतः कोणी विश्वास ठेवत नाही प्रथमदर्शनी की कोणती एक नवीन स्कीम आले त्यात कसं आपण गुंतवावं आहे. भले ते 500 रुपये असावे, पण ते 500 रुपये गुंतवून आपल्याला काय होईल का, रिझल्ट लागेल का. तर प्रथमतः त्याचं काही हे नव्हतं, विश्वास नव्हता. पण जसं तुम्ही प्राइजेस देत होतात तसा तसा विश्वास वाढत होता तुमच्या ॲपबद्दलचा. आणि जेव्हा तुम्ही फायनल प्राईज दिलं त्यावेळेला विश्वास पटला की ऑनेस्ट हे खरंच ऑनेस्ट ॲप आहे आणि त्यात आपणही गुंतवले पाहिजेत. मग त्यानंतर मी त्यात गुंतवणूक केली आणि स्क्रोलिंग माझं नाव आलं आणि मला सोन्याचं कॉईन हे गिफ्टही मिळालं त्याच्यात.
तर खूप खूखूप अभिनंदन त्याच्यासाठी Thank you. सर तुमचं, की तुम्ही एक विश्वास ठेवलात ओनेस्टवर आणि तुम्हाला आज गोल्ड कॉईन लागले. आणि अशाच प्रकारे आपण 499 मध्ये 1 BHK देणार आहोत. जर तुम्हालाही इच्छा असेल दर रविवारी सोनं जिंकण्याची आणि मेगा प्राईजमध्ये 1 BHK आयफोन, तेही फक्त 499 मध्ये, तर स्क्रीनवर दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्हीही डाउनलोड करू शकता ऑनेस्ट ॲप. धन्यवाद. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम द मिडल ऑफ द सी. तर तुम्हाला बघू शकते की एवढं मस्त एकदम ऑसम व्ह्यू तुम्हाला दिसते. काल रात्री तर आपण जेवण करून झोपून गेलो होतं आणि सकाळी आपण काय बघायला आलोय माहितीये फ्रेंड्स? सनराईज. आणि व्ह्यू बघा किती मस्त दिसते, एकदम भारी. काय बोलते? सनराईज. तर आम्ही ज्यांच्या जागेवरती आलोय त्यांचे रिलेटिव्स पण या शिपमध्ये आहेत, या क्रूजमध्ये आहेत. त्यांनी आम्हाला सकाळी 5:30 वाजता फोन केला की प्रणित आपल्याला 5:30 वाजता जायचं आहे सनराईज बघायला. आम्ही उठलो 5:30 वाजता आणि 5:45 वाजता त्याचा दरवाजा ठोकला. तर तो बोलतोय की अजून टाइम आहे, 6:30 वाजता जायचं आहे, झोप तू. तर आम्ही तर उठलो, रेडी झालो होतो. तर म्हटलं की चला बघूया. तर इथे काहीच नव्हता तेव्हा. तर या खुर्च्या वगैरे कुठे टाकल्या होत्या, तिकडनं एक खुर्ची घेतली आणि आता वेट करतोय. आणि तुम्हाला थोड्याच टायमाने इन द मिडल ऑफ द सी, अरेबियन सीच असेल ना, अरेबियन सी मधला तुम्हाला सनराईज बघायला भेटणार आहे. तर आवडतात ना आपले व्हिडिओज, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण सिरीज एंड पर्यंत बघा. खूप काय तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन देतोय आपण, काय काय तुम्हाला क्रूज मध्ये भेटणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण एकदम भारीवाली जी गोष्ट आपल्या क्रूज मध्ये भेटतोय ते पण फ्री ऑफ कॉस्ट, ते काय आहे ते सांगणार आहे. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर आता बरेच जण इथे टाइम लॅप्स वगैरे लावून बसलेत, सनराईजचा वेट करतायत. तर आपण पण एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने आपला दिवस सुरू करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. सनराईजला पण प्रणित सारखा थोडा ऍटिट्यूड आलाय, येत नाही तो लवकर. बघा ब्लॉगर्स लाईव्ह, मी एवढा स्ट्रगल करते, टाइम लॅप्स वगैरे घेते तुम्हाला सनराईजचे. आणि मॅडम बघा झोपली आरामात. आता बोलेल चल नाश्ता करूया. हा तुला फ्रीडम आहे, फ्रीडम. नाश्ता वगैरे काय बनवायचा नाही तिला. पण आज फॉग जास्त होता ना, फॉग जास्त होता म्हणून सनराईजमध्ये काय एवढी मजा नाही आली. पण आपण सनसेटचा नजारा चांगला घ्यायचा प्रयत्न करूया. चल आता नाश्ता पण करूया. 7:30 झाले, 5:30 वाजल्यापासून जागा होत आपण. चला आलोय आपण आता स्टारलाइट रेस्टॉरंटला. उमा, सनराईज काय तुला एवढा खास बघायला नाही भेटला, पण नाश्ता एकदम चांगला कर. आणि आपल्या गावातला मनसूर सोलकर यांचा मुलगा आशाम सोलकर इकडे काम करतोय. कसं वाटतंय? भारी एकदम. मी एकदम शॉक झाली, म्हणजे सगळ्यांना इन्स्पिरेशन भेटतात ना. मी त्याला म्हटलं की व्हिडिओमध्ये ये आणि काय काय कोर्सेस केलेस ते सांग, म्हणजे आपला व्हिडिओ बघून तुझ्याने इन्स्पायर होतील लोक. पण त्याला अलाउड नाही म्हणतोय. पण त्यांनी त्याच्याकडे इंडियन CDC आहे आणि सेफ्टीचे त्याच्याकडे 4-5 म्हणजे फायर फायटिंगचे वगैरे कोर्सेस आहेत. जर तुम्हालाही इच्छा असेल आपले व्हिडिओ बघताय आणि क्रूजमध्ये कुठे काम करायची, तर हे सर्व कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस करून तुम्ही अप्लाय करू शकता. त्या मित्रांनी आपल्याला माहिती दिली, आशाम सोरकर. त्याच्यासाठी नक्की लाईक करा. मंडळी या नाश्ता करायला मस्त गरम गरम ऑमलेट, ज्यूस आणि ओट्स, दलिया म्हणतात तेच घेतलेलं आहे. आणि ओमानी बघताय तुम्ही ऑमलेट खाल्लेला पण आहे बघा, थांबत पण नाही माझ्यासाठी जेवायला. आणि सोबत ज्यूस आणि हा एकदम भारीवाला नजारा आहे ना, एकदम भारी. ब्ल्यू वॉटरच्या वरती
उमा बसून आज नाश्ता खाणार और क्या चाहिए हाय. आणि स्टार लाईट रेस्टॉरंटबद्दल सांगायचं झालं तर एकदम बॅक साईडला येते, आप्ट साईडला म्हणतात वेसलच्या, आणि बिलकुल हालत नाही वेसल ना. आरामात बसून तुम्ही न काही टेन्शन घेता खाऊ शकता. आणि रेस्टॉरंट बघा खूप सुंदर. आल्यापासून माहितीये तू ड्रायव्हर होता, शिपमध्ये होता तू, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, काही विचारलं तर मला हे माहिती आहे, ते माहिती आहे, तुला सगळं माहिती आहे, आम्हाला काही माहित नाही. बस तेच सांगतोय ना, खा. चला तर मंडळी, ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि आपला जो मित्र होता सोलकर त्याच्याकडनं भरपूर सारी माहिती घेऊन आलो. जर तुम्हालाही इच्छा असेल अशा क्रूजमध्ये किंवा वेसलमध्ये कामावरती जायची तर इंडियन CDC आजकाल मार्केटमध्ये खूप स्वस्तामध्ये मिळतं. म्हणजे बघायला गेलो तर आमच्या टायमाला जेव्हा माझ्याकडे इंडियन CDC होती तेव्हा खूप पैसे लागले होते, पण आत्ता कमीच कमी 2000-2500 इंडियन CDC बनते. जर इच्छा असेल तर नक्की बनवून ठेवा इंडियन CDC. आणि जे काही आपले कोर्सेस असतात जसे फायर फायटिंगचे किंवा चॉपरचे वगैरे, ते सर्व पण आपल्या बेलापूरसारख्या शहरामध्ये अवेलेबल आहेत. आणि भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तो सांगत होता. कारण मोठ्या मोठ्या क्रूज आता येणार आहेत आपल्या इंडियन सीमध्ये, अरेबियन सीमध्ये. तर इच्छा असेल, इंटरेस्टेड असाल तर नक्की इंडियन CDCसाठी पहिले अप्लाय करा असं त्यांनी सांगितलं. तर आज आपल्याला ऑलमोस्ट 16 तास झालेत. म्हणजे संध्याकाळी 4:30ला आपण सेलिंग चालू केली होती आणि आता सकाळीचे 9 वाजलेत. म्हणजे 12 आणि ते 5 17 तास झालेत मंडळी. आणि आता आपण साऊथच्या मार्गाने चाललोय. मध्ये काय आपला हॉल्ट वगैरे काही नाही होणार आहे, पण जे काही आहे, जे ॲक्टिव्हिटीज आपल्याला देतात पूर्ण दिवसामध्ये बिझी ठेवायला, त्या फुल एंटरटेनिंग आहेत, मजा येते. आणि स्टाफ ही खूप एकदम हेल्पफुल आहे. जे काही आपण विसरतो कधी कधी, आता मी चार्जर विसरलो होतं तर माझ्यासाठी हाऊसकीपिंगनी चार्जर आणून दिला. आणि कोणाला एखाद्याला आपण व्हिडिओ वगैरे काढायला सांगतो क्र्यूला तर ते मना नाही करत. म्हणजे ओव्हरऑल चांगला सपोर्ट करतात, चांगला एक्सपिरियन्स आहे. तर आज प्रयत्न होता सनराईज दाखवायचा सकाळी सकाळी, त्याच्यानंतर आपण तुम्हाला डिनरला घेऊन गेलो. आणि जे शो आहेत, एंटरटेनिंगचे शो आहेत, खूप चांगले नसतात, एकदम मनाने काम करतात. मजा आली इकडे येऊन. तर प्लॅन करताय तर नक्की या. आणि आणखी माहिती पडलं आपल्याला की 6व्या डेकवरती तुम्हाला बाल्कनी व्ह्यू पण भेटते. म्हणजे सी व्ह्यूचे ते केबिन तुम्ही बघितलंच असतील, पण 6वी अशी डेक आहे का तिथनं बाल्कनी व्ह्यू पण भेटते. पण जास्त मी म्हणेन केबिनवरती खर्च करू नका, नॉर्मल केबिन घ्या. आणि कारण आपण मोस्ट ऑफ द टाईम आपण केबिनच्या बाहेरच काढतो, फक्त रेस्ट करण्यासाठी येतो, काही जास्त टाईम स्पेंड नाही करत आपण. तर केबिनवरती जास्त खर्च नका करू, साधी केबिन घ्या आणि एन्जॉय करा क्रूज. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी धमाल करणार आहोत. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला पुढे 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 पुढे.